तुमचा नवरा पळून गेला होता का लपला होता? कुठे गेला होता? आणि तो आत्ताच सरेंडर करायला कसा काय आला? एक मिनिट, एखाद्यावरचा आरोप सिद्ध होण्याआधी तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवून मोकळे कसे होता? एवढी काय घाई आहे तुम्हाला? तुम्ही किती भी दोष लावले तरी सत्य लवकर सगळ्यांच्या समोर येईल. सत्याची आज कोर्टात तारीख आहे आणि मी स्वतः सत्याला कोर्टात घेऊन जाणार. चल सत्य. तुम्ही बघू शकता आताच सत्याने सरेंडर केलेलं आहे. पोलीस त्याला कोर्टात घेऊन गेलेले आहेत. आज कोर्टात काय होईल? लोक ज्या निकालाची आतुरतेने वाट बघत होते तो निकाल आज जाहीर होणार आहे असं दिसतंय. काय झाला का नाश्ता बिष्टा? काय काळजी करू नका, निकाल आपल्याच बाजूने लागेल. म्हणजे तुम्हाला किमान जामीन तरी मिळून देईल याची गॅरंटी आहे मला. कसबे साहेब, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला अडकवण्यासाठी ठाकूर किंवा इतर कोणी काही बनाव केला असला तर काय करायचं? सत्या, उगाच काय बी विचार करू नकोस. हे बघ, तुला निर्दोष सोडवल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा बी जास्त आहे वागणार. मग अख्खं जग जरी तुझ्या विरुद्ध असलं ना, मी शेवटपर्यंत तुझ्या बाजूने लढी आणि ती लढाई जिंकून दाखवी. सत्या, अजिबात निगेटिव्ह विचार करू नकोस. मी आहे ना. कसबे असताना निगेटिव्ह विचार नाही येणार त्यांच्या मनात, काळजी करू नका. आल्या मॅडम. अरे वा, सत्याच्या हातात 2-2 बेड्या ठेवल्या.